तर गेल्या मॅच मध्ये एक चांगला खेळ, एक चांगला सांघिक खेळ ज्याला म्हणताय, चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतर हेमंतची चांगली फलंदाजी, या सांघिक खेळाच्या जोरावरती बाजी मारून या टप्प्यावरती पोहोचलेला आहे तो मॉडर्न 8चा संघ. या दोन संघादरम्यान हा सामना होतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. VPL सीझन 5चा आजच्या या रजनीमधला, आजच्या रात्रीतला, आजच्या या प्रकाश झोतातल्या मॅच मधला हा शेवटचा सामना होतोय. संपूर्ण आपण बघतोय पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम्स, कॅमेरामॅन अनुराग आणि पूर्ण टीम्स लाईव्ह प्रक्षेपण करताना, तिन्ही ऑफिशियल्स, त्याच्यानंतर समालोचक कक्षामध्ये आमच्या जोडीनं भरतजी मोरे, आता कौस्तुभ मेहर आहेत, त्याच्यानंतर समाधाजी काळे होते, त्याच्यानंतर ऑफिशियल स्कोरर म्हणून सूरज क्रिकिरोज वरती आपण लाईव्ह स्कोरिंग करतोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आमच्या जोडीनं पुन्हा एकदा जोडले जातील कौस्तुभ मेहर. थँक्यू तुकाराम सर. खूप महत्वाचा सामना आहे. एका बाजूला आहे मॉडर्न 8, दुसऱ्या ठिकाणी आहे निर्मलचा संघ आणि दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा सामना आहे. जिंकणारा संघ क्वालिफायर मध्ये प्रवेश करेल. सायबा संघ क्वालिफायर ऑलरेडी झालेला. आजचे 3 संघ क्वालिफायर झाले. बघा, पहिला क्वालिफाय होणारा संघ जो होता तो प्लेयर्सचा होता, त्याच्यानंतर अनबिटन 399 आणि तिसरा संघ जो क्वालिफाय झालाय तो आहे सायबाचा. चौथा संघ इथून येणार आहे, पण क्वालिफायचं क्यू असतो पुढे, क्वालिफाय होणाऱ्या संघाच्या पुढे क्यू असतो, पण क्यू दुसऱ्या अर्थाने पण होतो की क्यू हमने ऐसा खेळ किया. या क्षणाला आलाय. गेल्या 2 सामन्यामध्ये एक चांगला खेळ, एक खराब खेळ, दोन्ही एक एक पराभव बघितलेले, दोन्ही एक एक विजय संपादित केलेले संघ आमने सामने. नक्कीच नक्कीच. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मनीष. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, तर धावांचा श्रीगणेशा होतोय. धावसंख्या 1 आणि बरोबर 1 चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावफलकावरती आहेत. मॉडर्न 8 संघ सलामीवरची जोडी मैदानामध्ये आहे. हेमंत आणि मुझम्बिल खान आणि गोलंदाजी मार्कवर आहेत मनीष बुरके. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय, मान दिलाय, सन्मान दिलाय चेंडूला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफल करत तुकाराम सर. आणि जर मुझम्मिलला बघितलं तर थोडासा पुश करो और खुश रहो, हलक्या हाताने खेळलाय. 1 धावा या चेंडूला पुढे केले. हेमंतही तेच केले. पहिल्यांदा स्वीप साठी गेले, शेवटच्या क्षणी आपली बॅट थोडीशी मॅन केली, थोडीशी शांत केली, कारण बॅकफ्लिप फार वरती होती, त्या कारणासह बॅट थोडीशी लवकर खाली आणली. 1 धाव. पहिले 3 चेंडूवरती 3 धावा. डाव्या एसटीच्या बाहेरचा हा चेंडू, पंचांकडनं वाईट चेंडूचा इशारा झाला. अवांतर धाव. बघा, शेवटचा सामना आहे. खेळपट्टी पहिला जी बडी टणक होती तितकीच टणक आहे. ते बघता 40 धावा, 40 धावा या व्हायला हव्या. पॉलतूरमध्ये क्षेत्ररक्षण होते. तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय, कारण 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूवरती 4 धावा. सूर्यकशी सुरुवात केली मनीष बुरके यांनी. पुन्हा एकदा यावेळेला कट केलाय मुजी आणि चेंडूला तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. ते आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट सुरुवात केली. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावरती आहेत मॉडर्न 8 या संघाच्या. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण होता आणि पहिल्या षटकानंतर जर बघितलं तर थोडासा दबाव होता, प्रेशर होता आणि त्या प्रेशरमध्ये एक चांगलं षटक हाताळलेलं आहे. फक्त 5 धावा, फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत. आणि जी सलामीची जोडी, एका बाजूला हेमंत, दुसऱ्या बाजूला मुझम्मिल आहे, तर त्यांच्या समोर बघा डावपेच काय आहेत. खास करून अधिराज्याचे सुरुवातीलाच दबाव निर्माण करायचा, प्रेशर निर्माण करायचा. क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही दबाव निर्माण करा, प्रेशर निर्माण करा आणि त्या प्रेशरमध्ये समोरच्या खेळाडूंना चुका करण्यास भाग पडा. हा खेळ आहे, हा क्रिकेटचा खेळच तसा आहे. तर तो खेळ पुन्हा एकदा पहिलं षटक 5 धावांचं. सागर देसले मॅजिकल फिंगर. शॉर्ट चेंडू बॅकफुटर, सरळ बॅटच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी. आणि मुझम्मिल आहे तर मंजिल पर्यंतही पोहोचावं लागणार. आणि मंजिल काय आपली क्वालिफायची, आपल्याला कुठे जायचं आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. मुझम्मिलला माहिती आहे यंग टॅलेंट आहे, नवा उगवता सितारा आहे, त्याच्याजवळ सर्व काही आहे. थोडा अनुभव यायला अशा स्टेजला खेळत असताना सरळ खेळलाय
चौकार आलाय लागोपाठ दुसरा चौकार. आणि जसं म्हणतात ना, तुम्ही प्रसिद्ध जरूर व्हाल, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल. तुम्ही सिद्ध व्हा, तुम्ही आपोआप प्रसिद्ध व्हाल. तुम्ही स्वतःला इथे तुम्हाला एस्टॅब्लिश करण्यासाठी संधी आहे, एक व्यासपीठ आहे, एक मंच आहे. त्या मंचवरती तुम्हाला परफॉर्मन्स हा करावाच लागेल. 13 धावा पुन्हा एकदा सागर देसले. फुलटा चेंडू सरळ बॅटच्या दिशेने गोलीच्या रफ्ताराने तिसरा आणि षटकार चौकारांचे हॅट्रिक लागले यावेळेला मुझ्झम्बिल खान यांच्याकडून. तुकाराम 3 चेंडूमध्ये 3 चौकार आल्यात. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा होत्या. दोन्ही खेळाडूंनी जाणून घेतलं होतं की कसं न्यायचा हा पुढे खेळ. बिल्कुल पीछे वाला शोर यही दिखा रहा है. पीछे शोर है क्योंकि आगे वाले 3 गेंदों में 3 4 है. 3 चौकार आल्यात म्हणून मागे आवाज आलाय. आणि मुझ्झम्बिल बघा, जसं मी म्हटलं होतं, यंग टॅलेंट आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, परफॉर्मन्सची जोड. तुमच्या जवळ टॅलेंट आहे तर तुमचा खेळही व्हायला हवा. तो खेळ दाखवतो मुझ्झम्बिल. 3 चेंडूवरती 3 चौकार आल्यात. पहिले 3 चेंडूवरती 3 चौकार. सुंदर 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 काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि या धावा वाचवल्यात ना, जे एक एक धावा फार महत्वाचं. याचं मोल ज्यावेळेला पाठलाग होईल ना त्यावेळेला लक्षात येईल. धावक संख्या जर आपण बघितली तर 18. आणि मुज्जू साठी एक पारितोषिक आले. मुझ्झम्बिल खान साठी सुमित यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. 3 चेंडू 3 चौकारासह. यावेळेला शॉर्ट चेंडू जातोय आउट टप्पा. गडी बाद, विकेटचं पतन. पहिला गडी बाद झालाय मॉडर्न आर्ट या संघाचा. आणि बघा बॅटचा जर आपण हा फटका बघितला तर हेमंत जास्त जोरात खेळायला गेले. चेंडू थोडासा हलका आला. त्यावेळेला चेंडू जोरात खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटच्या वरच्या टोकाला हा चेंडू आदळलाय आणि चेंडू गेलाय बाहेर. याचा अर्थ फलंदाजालाही जावं लागणार बाहेर. ही जी सलामीची जोडी, जी ओपनिंग पेअर्स होती, खास करून गेल्या सामन्यामधली, गेल्या मॅच मध्ये हेमंतची इनिंग फार महत्वाची होती. या सामन्यामध्ये कहाणी वेगळी आहे. या सामन्यामध्ये मुझ्झम्बिलची बॅट तलपले. नवीन फलंदाज आलाय करण आला नवीन फलंदाज. म्हणून मी म्हटलं ना, स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे या प्लॅटफॉर्मवरती, VPLच्या या स्टेजवरती. जसं भरतजी मोरे यांनी उल्लेख केला की VPL 1 2 3 4 कोणी गाजवले, कोणी आपलं नाव केले. आणि VPL 5 VPL 5 सीझन 5 कोण गाजवू शकतो, कोण आपल्या नावावरती करू शकतो, कोण आपल्या नावाचा डंका इथे वाजवू शकतो, त्याचा हा खेळ आज पहिल्या दिवशी सुरू झालाय. नक्कीच नक्कीच तुकाराम सर. शेवटचा चेंडू सागर देसले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सरळ बॅटच्या दिशेने चेंडू घेतो सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावपळ करते आणि या ओव्हरमध्ये 4 चौकार आले. तुकाराम सर, खूप महागडे षटक हाताळलंय. नक्की महागडे षटक आले, कारण 3 चौकार मुझ्झम्बिलच्या बॅटमधून आले, एक करणच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. धावा 11च्या सरासरीने 22. अपेक्षा तीच आहे मॉडर्न आर्टची, ही सरासरी कायम राहावी. या सरासरीने पुढे जायचं आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला आपण, अपेक्षित धावसंख्या ज्याला म्हणू, तर ती 55 दिसते. तर 55 पर्यंत जाईल का? कारण या सरासरीने पुढे गेला तर 55 पर्यंत प्रवास नक्कीच होईल. त्याकरता चर्चा केली की तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण यायचं आहे. कर्णधार, सिनियर खेळाडू, गोलंदाज याच्यामध्ये चर्चा झाली. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती अजय सज्ज होतोय. कारण समोर एक सुर्ग बसलेला फलंदाज आहे, जो एक आताच आल्याला चौकार ठोकलेला आहे. आणि वेळ टाइम फार महत्वाचा आहे. कारण आता जर बघितलं तर 11:23 म्हणजे जवळपास पूर्ण शेड्यूल जो होता आजचा 11 वाजता संपायला होता, तिथून शेड्यूलच्या थोडंसं पुढे आहोत आपण. ते बघता वेळ कमी वाया जाईल याची काळजी घ्यायची आहे. कट केला थडम्यांच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. 23 धावा धावपळ करते आहेत. तिसरं षटक मार्गस्थावर आहे. सँडी आलाय गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आपण बघितलं तर अतिशय उत्कृष्ट सुरुवात केली मॉडर्न आर्ट या संघाने. मुझ्झम्बिल खान मैदानाच्या आत आहे, कारण पाटील त्याला साथ देतोय. आणि धावफलक आतापर्यंत 23 धावा धावपळ करत लागल्यात. बघूया आजच्या दिवसातील चौथा क्वालिफायर म्हणून कुठला संघ येतोय. दोन्ही संघ
मैदानाच्या आत लढत आहेत, झुंजत आहेत. एका बाजूला मॉडर्न आर्ट संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे निर्मलचा संघ. यावेळेला कट केलाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. पाठचा जर चेंडू बघितला तर पाठीमागे गेला, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कट करण्याचा प्रयत्न केला, पण तितकं ताकद दिली नाहीये, टायमिंगही दिले नाहीये. या चेंडूला सुद्धा हलक्या हाताने मनगटाच्या साह्यानं ऑन स्ट्रेटला वळवलेल्या स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. बघा ज्या पद्धतीनं संदीपाला सँडी आलाय, त्याला थोडस सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिले 3 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा. पुन्हा त्याच पद्धतीनं फक्त दिशा हलक्या हाताने खेळलाय. पहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा आल्यात. बघा पहिल्या 2 षटकामध्ये 11ची सरासरी, त्याच्यानंतर गेल्या 4 चेंडूवरती आल्यात फक्त 4 धावा. नक्कीच नक्कीच तुकाराम सर, अतिशय उत्कृष्ट षटक आतापर्यंत हाताळले सँडी यांनी. 5वा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जातोय. सुपर बॉलिंग. ज्या प्रकारचे आतापर्यंत षटक हाताळलंय, 5 चेंडू मध्ये अवघे 4 धावा खर्च केल्यात. मुझम्बिल खान पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वर. शॉर्ट चेंडू बॅकफुटर जाण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. तर तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत, एक गडीच्या मोबदल्यात. आणि 2 षटक म्हणजे पहिल्या षटक हाताळलं जिथे 5 धावा आल्या, याही षटकामध्ये जर बघितलं आपण 5 धावा आल्यात. मधल्या दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. त्यामुळे 3 षटकामध्ये आतापर्यंत धावा जर बघितल्या आपण 27 12 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. इथून तीच कहाणी आहे. तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने 39 केल्या, 40चा उभारल्या होत्या, त्याचा पाठलाग केला गेला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही 36 वरती रोखलं होतं, 37चा पाठलाग केला होता मॉडर्न आर्टने. ते बघता समोरचा प्रतिस्पर्धी इतका तगडा आहे, ते बघता 40+. त्याच करता मी म्हणतोय 40+चा उल्लेख का करतोय, म्हणून पुढच्या 12 चेंडूमध्ये किमान 15-18 धावा यायला हव्या की 40+च्या बाहेर ही धावसंख्या जाईल. हे शेवटचं सत्र ज्या पद्धतीने सुरू आहे. आणि मुजमिल जो सूर गवसलेला आहे, 4 चौकार ज्याच्या खात्यावरती आहेत, आता पण 3 लागोपाठचे 3 चौकार ज्याच्या नावावरती आहे, तसा फलंदाज आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. भागेश पाटील पुन्हा गोलंदाजी मार्कवर. मुझम्बिल खान स्ट्राईक एंड वर आहे. शॉर्ट चेंडू बॅकफुटर गेलाय, ड्राईव्ह केलाय, सुरेख रीतीने चेंडूला अडवलंय. प्रदोष आलाय चेंडू खाली आणि सुरेख रीतीने चेंडूला अडवलं. धावसंख्या 1 निभर होते. पुन्हा एकदा मुन्ना गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू घेऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय सुरेख रीतीने, चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी सुपर शॉट. नक्की. आणि ज्या वेळेला हेमंत बाद झाले त्याच्यानंतर करण मैदानावरती आला होता. आणि मॉडर्न आर्ट हेच सांगते, मॉडर्न आर्टची टीम तेच सांगते, धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 28, 32, 32, 28 वरून आपण बघतोय 32 वर पोहोचलेली आहे. मॉडर्न आर्ट तेच सांगते, करण आहे, मुझम्मिल आहे, मेरे करण अर्जुन आएंगे. तर करण आलाय रंगात, मुझम्मिलला तिथं सूर गवसलाय. सध्याच्या घडीला मुन्नासाठी थोडस म्हणजे तो कठीण होऊन बसले, कारण दोन्ही फलंदाज असे आहेत की त्यांनी चांगले ड्राईव्ह्स दाखवलेले आहेत, चांगले फटके दोन्ही फलंदाज आतापर्यंत खेळतायत. उजव्याच्या बाहेरचा चेंडू, सरळ चेंडू पाठीमागे निघून आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच तुकाराम सर, 3 चेंडूचा खेळ झाला, 32 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण आता सांगितलं करणची बॅट सुद्धा आता तलपले. शॉर्ट चेंडू बॅकफुटर जाण्याचा प्रयत्न, कॅच झेल सुटला आहे तिकडे. लॉसन कोरिया क्षेत्ररक्षक. धावसंख्या 1 नाही पूर्ण होते. 33 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मुन्ना गोलंदाजी मार्कवर मुझम्बिल खान साठी. फुलटॉस चेंडू, चेंडू ड्राईव्ह केलाय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू बॅकफुटर केला, ड्राईव्ह केला चेंडूला, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते.
तर 4 ओव्हरचा खेळ संपला तुकाराम सर. 35 धावा धावपळकावर आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारची रणनीती असेल, किती धावांचं टार्गेट ठेवू शकते मॉडर्न आर्ट हा संघ. किमान किमान 10 धावा, इथून किमान 10 धावांची अपेक्षा करतोय 45 वर पोहोचण्यासाठी. 35 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. शेवटचा हा सामना आहे. उद्या पुन्हा एकदा याच पद्धतीने आपण संघाने खेळताना बघू. उद्या सुद्धा एक चांगला दर्जेदार खेळ या BPL सीझन 5 च्या माध्यमातून नक्कीच खेळला जाईल. जो प्रेक्षक वर्ग आज पूर्ण रात्रभर आपण बघतो संध्याकाळच्या 17 पासून आलेला होता, त्यांचा सुद्धा मनापासून आभार. YouTube वरती पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे, तिथेही जो प्रेक्षक वर्ग संध्याकाळपासून याचं थेट प्रक्षेपण बघतोय त्यांचेही मनापासून आभार. कारण प्रेक्षकांशिवाय मजा नाही. प्रेक्षकांच्या टाळ्या, प्रेक्षकांचा आवाज, प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रत्येक स्पर्धेला थोडंसं वर नेण्यासाठी, त्याची हाईप वाढवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी फार महत्वाचा असतो. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. सँडी पहिला चेंडू सरळ जातोय बाहेर आणि करणलाही जावं लागणार आहे पेव्हलियनच्या दिशेनं. गॉन. 35 धावा धावपळकावर आहेत आणि 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा गडी बाद झालाय. करणला मागे परतावा लागलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय हार्दिक. बघूया आता जबाबदारी असणाऱ्या हार्दिकवर सुद्धा. नॉन स्ट्राईक एंडवर मुझम्बिल खान आहे. सँडी पुन्हा एकदा थोडासा क्षेत्ररक्षक मध्ये बदल करतोय निर्मलचा संघ. कट केलाय पॉइंटच्या रिजने. सूर्यकृतीने चेंडूला अडवलाय. क्या बात आहे. सागर दिसले मॅजिकल फिंगर. ज्या प्रकारचं एफर्ट लावलं. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 36 धावा धावपळकावरती आहेत. तुकाराम सर अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मुझम्बिल खान अजूनही मैदानाच्या आत आहे. नाही, म्हणून मी म्हटलं होतं ना, या ज्या धावा रोखल्या जातील ना, यांचं मोल नंतर लक्षात येणार आहे. सागर देसलेने ज्याप्रमाणे अटेम्प्ट केलाय ना, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे, आपल्या शरीराचं संतुलन जात होतं, तरी सुद्धा एक चांगलं क्षेत्ररक्षण सागरने केलंय. हे महत्व पूर्ण राहणार आहे या धावा. नक्कीच नक्कीच. शॉर्ट चेंडू बॅकफूट पंच, बॅकफूटला गेला आणि ज्या पद्धतीनं फटका खेळला ऑन साइडला जमीन लगत चौकार. 4 धावा धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 40 वरती. बघा 2 असे चौकार आणल्यात जिथे चौकार होऊ शकले असता, तरीही धावा 40ची आहेत. म्हणजे ह्या जर 2 चौकार थोडेसे बाजूला ठेवले तर कदाचित ते 45-46च्या घरात धावसंख्या असती. पण क्रिकेटमध्ये असं घडतं. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. नक्कीच तुकाराम सर. मी म्हटलं होतं ना की अजूनही मुझम्बिल खान मैदानाच्या आत आहे. 40 धावा धावपळकावरती आहेत. 24 धावांवर फलंदाजी करतोय मुझम्बिल खान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. यावेळेला रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने भर. 41 धावा धावपळकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. थोडीशी टीम मीटिंग केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी रिव्हर्सिपचा अटेम्प्ट सुरेखरित्याने. क्या बात आहे. हार्दिकच्या बॅट मधून गणगणित चौकार आलाय. आणि हार्दिकच्या बॅट मधून अशा वेळेला चौकार आलाय ना की ज्या वेळेला तो आस्किंग रन रेट 10च्या घरात जाईल याची काळजी घेतली जाते. 45 9च्या बरोबर आहे. इथून एक चौकार 49. 2 धावा आल्या 47. विकेट जातोय तर 45. शेवटचा 1 लास्ट बॉल टू गो. धावसंख्या 45 वरती. 1 धाव आले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय का? दुसरी धावही घेताना मात्र गडी बाद होतोय. 47 म्हणजे AK 47 ऐकलं होतं. आता एकदम 47 धावा तुम्हाला करायची आहेत. इथे थोडासा ब्रेक येईल आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा येतील बरं मोरे आणि त्यांच्या जोडीनं पुन्हा एकदा समाधानाची काळे किंवा कौस्तुभ करत असतील. तोपर्यंत आजचा पूर्ण दिवसभर जो प्रेक्षक वर्ग आला त्यांना सुद्धा मनापासून आभार. हा शेवटचा इनिंग आहे. 27 धावांचा पाठलाग होतोय.
चला प्लीज काही करायचे, जास्त वेळ घेऊ नका. पंच चेतावणी द्या. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रदोष वैती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शिवम राय, गोलंदाजी मार्कवरती गौतम पाटील. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 5 आजच्या या रजनीमधील शेवटची मॅच, शेवटची इनिंग आणि शेवटची हे 5 षटकं, जी 5 षटकं ठरवणार आहेत क्वालिफायर 2 B ग्रुप मधील. 47 पाठलाग करायचा आहे आणि 47चा पाठलाग करत असताना कितपत यश लाभतंय यावरती नजर असणार आहे. कारण प्रदोष वैती बंटो स्ट्राईक एंड वरती आहेत, नॉन स्ट्राईक एंडला शिवम राय. दोन्ही हाय कॅलिबर प्लेयर आहेत, परंतु यावेळेला त्यांच्या त्या कॅलिबरचा कस लागणं गरजेचं असणार आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचं होतं. खूप चांगल्या प्रकारे मैदानाला गरंगळत चेंडू गेला आहे. क्षेत्ररक्षण जोपर्यंत होईल तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. श्रीगणेश होतोय धावफलकाचा. यावेळेला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण हेमंत घाडीगावकरच्या माध्यमातून. पहा तुकाराम सर, एक चेंज पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एकदा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ज्या प्रकारे स्ट्राईक किंवा ज्या प्रकारे जागा बदलली हेमंतने, त्याला माहित आहे ताकद काय शिवमची, त्याला माहित आहे स्ट्रेंथ काय शिवमची आणि कशा प्रकारे जखडून ठेवायचंय. अतिशय चांगलं क्रिकेट, सूझबूझ भरवं क्रिकेट. आणि ज्या पद्धतीने हेमंतने स्वतःला झोकून दिले ना, मॉडर्न आर्ट सुद्धा तेच करणार आहे. या सामन्यामध्ये स्वतःला झोकून देणार आहे, कारण हा सामना फार महत्वाचा आहे. प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू, प्रत्येक टिपलेला झेल, आलेल्या रन्स, प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे. प्रदोष वैती ऑन साइडला चेंडू खेळतोय, एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय आणि ही महत्वाची जोडी आहे. प्रदोष त्याच्यानंतर शिवम, ही जोडी मैदानात, कारण पहिल्या सामन्यामध्ये प्रदोषची जी इनिंग्स आली होती, एक मॅच विनिंग इनिंग, त्याला तोडीस तोड साथ दिली होती शिवमने. आणि त्याच कारणास्तव जी क्षेत्राची रचना आपण वारंवार बदलताना बघतोय ना, त्याला कारण ते आहे, कारण स्ट्रेंथ, ताकद माहिती आहे शिवमची. ते बघता त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पायावरती चेंडू आदळतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण लेग बाईचा इशारा झालाय पंचाकडनं. पहिल्या 3 चेंडूचा खेळ आपण बघितला होता, चौथ्या चेंडूचाही खेळ झालाय. पहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा आल्यात. 47 धावांचा पाठलाग होतोय, म्हणजे 9च्या पुढची सरासरी आहे, 10च्या मधली आहे. पहिलं षटक फार महत्वाचं आहे, ते येत आहे 4 चेंडू 4 धावा. आणि मॉडर्न आर्टची बॉडी लँग्वेज पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. सर्व एकाच रेंज मधील खेळाडू आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत, एक्सपिरियन्सिव्ह प्लेयर आहेत. आणि यावेळेला स्विचेट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. यावेळेला धावचीची संधी मिस. किरण त्या ठिकाणी जरूर आले होते, परंतु तोपर्यंत चांगली रन बिटवीन द विकेट शिवम राय यांची पाहायला मिळाली प्रदोष वैती यांच्या जोडीने. आणि शिवमचे जर बघितलं तर उंचपुरा हा खेळाडू आहे आणि पावलंही मोठं आहेत, त्यामुळे लवकर रीच होतो, लवकर पोहोचतो धाव घेण्यामध्ये. आणि अति जलद गतीने शिवमने ही धाव पूर्ण केली आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा उभारल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातील. गौतम पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलरमध्ये क्षेत्ररक्षण झाले, धाव घेण्याचा प्रयत्न, ते भरपूर काही घडलं होतं, पण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं मॉडर्नने उभारल्या त्या 5 धावा, तर त्याला प्रत्युत्तर देताना अधिराज्य निर्मळ टीमने सुद्धा उभारल्यात 5 धावा. इथे स्टॅटिस्टिक्स सेम आहे, ग्राफिक्स सेम आहे, सामना बरोबर त्याच लेवलला आहे. परंतु सामन्यामध्ये अजूनही काही करू शकतं, कारण इथून 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 42 धावांची गरज आहे. बघा 24-42 उलटा पुलटावाला खेळ आहे आणि तो उलटा पुलटावाला खेळ इथे नक्कीच कोण जिंकणार हे बघणं फार गरजेचं आहे. अच्छा, दिवसभरामध्ये उलटा पुलटाचा गेम जास्त वेळ झालाय. 12-21, 21-12 आणि आता 24-42 हे इक्वेशन आलेले आहेत. आणि दोन्ही वेळा वेगवेगळं चित्र दिसलंय जरूर, परंतु यावेळेला नितांत गरजेचं आहे या 42 धावांचा पाठलाग करणं अधिराज निर्मल CC या संघासाठी. कारण पूर्ण स्टार्कच जर पाहिली, ज्या प्रकारे टीम मध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे, या अनुभवाला पाहता या धावांचा पाठलाग सहज आणि सोप्या पद्धतीने होऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला मॉडर्न आर्ट
ची जी बॉडी लँग्वेज आहे, मॉडर्न आर्टचा जो खेळ राहिलाय, 5 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर ज्या प्रकारचा त्यांनी कमबॅक केलाय ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. आणि म्हणूनच यावेळेला ही बाजू तितकीशी सोपी राहणार नाही आदिराज निर्मल या संघासाठी. नवीन गोलंदाजी मार्कवरती. करण गोलंदाजी मार्कवरती येतोय. कंगारूसाठी खूप मोठं योगदान राहिलं करणचं यावेळेला ॲज अ बॉलर म्हणून. मॉडर्न आर्टसाठी खेळतोय आणि यावेळेला चांगली फिल्डिंग फेकी केली आहे. धावचीची संधी, पंचांचं बोट हवेमध्ये, पहिला हादरा प्रदोष वैतीच्या रूपाने गडीबाद गॉन. ज्या जलद गतीने आपण बघितलं तर चेंडूवरती आला, चेंडूची फेक केली, गॅदर केलं गेलं आणि प्रदोष सारखा एक मोहरा, असं म्हणावं लागेल की मोठा मस्त कळायला लागलाय. मोठा मोहरा इथे गारज झालेला आहे. जो मॅच विनर खेळी खेळलेली होती, मॅच विनर खेळाडू होता, तो मात्र इथे कळायला लागलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला तर मॉडर्न आर्टची देहबोली, बॉडी लँग्वेज बदललेली आहे. शरीर जर बघितलं आपण पूर्णपणे, खांदे जे पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर झुकलेले होते, आता मात्र खांदे थोडेसे वर आलेले आहेत. लॉसन कोरिया नवीन फलंदाज आलाय नॉन स्ट्राईक एंडला. म्हणून मी म्हटलं होतं ना, खेळ हा तुमच्या जसा दबावाचा खेळ आहे ना, तसा तुमच्या बॉडी लँग्वेजचाही खेळ आहे, तुमच्या मानसिकतेचा आहे, तुम्ही अप्रोचचा खेळ आहे. तो अप्रोच सध्याच्या घडीला मॉडर्न आर्टचा थोडासा चांगला वाटतोय. नाही, अतिशय चांगली बॉडी लँग्वेज, परंतु शिवम रायवरती आता सर्वाधिक मोठी जबाबदारी आहे या मॅचला पुढे नेण्याची. यावेळेला क्रिकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, चांगली फिल्डिंग, एक धाव मिळेल. चिराग त्या ठिकाणी आहेत आणि मानावं लागेल प्रत्येक फटक्याला तोड आहे. फलंदाज कोणता फटका खेळणार आहे, चेंडू कोणत्या ठिकाणी येणार आहे, कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षेत्ररक्षकाला लावावं हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि अतिशय चांगली रचना, फील्ड प्लेसमेंट मॉडर्न आर्टची आहे. परंतु जशी मॅच पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं ना, 5 धावांनंतर ज्या प्रकारे अटॅक झाला आणि उर्वरित 4 षटकांमध्ये जी हाणामारी झाली, त्या प्रकारची हाणामारी जर झाली तर या मॅचमध्ये पलटवार होऊ शकतो आदिराज निर्मल सीसी कडून. नक्कीच, कारण आदिराज निर्मलकडे ती क्षमता आहे. लॉसन कोरिया ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नो चेंडूचा इशारा झालाय, नो बॉल चा इशारा झालाय. एक अवांतर धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये जमा होत असताना. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की इथे 10 ते 12 धावांचं षटक आलं तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा ती चुरस निर्माण होऊ शकते. दुसऱ्या एका गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला गेला होता, ज्याप्रमाणे पूर्णपणे अभ्यास करून मॉडर्न आर्टची टीम उतरलेली आहे. म्हणून नेहमी आमचं म्हणणं असतं की क्रिकेटचा खेळ हा बुद्धिबळाप्रमाणे खेळला जातो. आपला प्यादा कधी बाहेर काढायचा, उंट कधी बाहेर काढायचा, घोड्याची 2.5 पावली चाल, आपला वजीर कधी बाहेर काढायचा हे माहिती पाहिजे. तो वजीर, कारण वजीर फार महत्वाचा असतो. जैसे शतरंज में वजीर और जिंदगी में जमीर, अगर मर गया तो बात खतम. तर फार महत्वाचं आहे. हा एक धावाले या चेंडूवरती, धावा जर बघितल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 8 धावा धावफल करते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. रिक्वायर रन रेट जो आहे तो आता वाढत चाललाय आणि जसा जसा रिक्वायर रन रेट वाढेल तसा तसा दबाव वाढणार आहे. कुठेतरी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, जो थोडासा प्रेशरला रिलीज करेल आणि एक दिशा दाखवेल या मॅच मध्ये परत येण्याची. यावेळेला खूप चांगला प्रयत्न, समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह करायचं होतं, परंतु नशिबाची मिळालेली साथ, चेंडू अडतोय आणि एकच धाव या चेंडूवरती सुद्धा येताना पाहायला मिळते. आणि निर्मलसाठी 2 मोठे फटके, दोन चांगले फटके, सामन्यामध्ये कमबॅक. लॉसनकडे सुद्धा क्षमता आहे, शिवमकडे सुद्धा ती क्षमता आहे. दोन्ही क्षमतेनुसार खेळ करण्याचा प्रयत्न होतोय. पण दुसऱ्या बाजूला मॉडर्न टिचून मारा होतोय, टिचून मारा होतोय. इथे लॉसनला परतावं लागेल. लॉसन बॅक टू डगआउट, बॅक टू पेव्हिलियन, पाठीमागं गेलं, पंच केलं, पण पंच जमिनीलगत ठेवू शकले नाहीये आणि चेंडू गेला सरळ बाहेर आणि लॉसनलाही परतावं लागतंय तंबूच्या दिशेनं. म्हणून म्हटलं होतं ना की ज्या पद्धतीनं टिचून मारा चाललाय, चुका करण्यास भाग पडतात, मिस्टेक्स. आणि अजून एका गोष्टी तुम्ही उल्लेख केला, जो आस्किंग रन रेट वाढतोय, रिक्वायर रन रेट वाढतोय, ते कारण आहे आता दबावही वाढतोय. धावसंख्या धावफलकावरती 9, 5 चेंडूचा खेळ झालाय, पूर्ण शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. अतिशय चांगली गोलंदाजी करणने आतापर्यंत हाताळले, पूर्णपणे दबाव बनवून ठेवलाय. जो दबाव करण पाटीलने करून ठेवला होता त्या दबावाला कायम ठेवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश मिळालंय. आणि म्हणूनच की काय आतापर्यंत थोडीशी उजवी बाजू आहे मॉडर्न आर्टची, परंतु संघर्ष करण्याची वेळ आहे आणि संघर्ष करणं नितांत गरजेचं आहे. या संघर्षाने तुम्हाला नक्कीच काहीतरी साध्य होऊ शकतं. आणि यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका यावेळेला सुजित चव्हाणच्या बॅटमधून सीमारेषा पार, चौकार.
आणि अशा कडीला चौकार आला शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी मागे पडतोय की काय. धावफलकावरती धावा बघितल्या तर धावा जाऊन पोचल्या त्या 13 जाऊन पोचल्या. 27चं आव्हान आहे. 34 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. ज्यावेळेला 2 षटकाचा खेळ संपला होता मॉडर्न आर्टने उभारल्या होत्या 17 धावा आणि आता मात्र त्याला प्रत्युत्तर देताना अधिराज्य निर्मल सीसीने उभारल्यात त्या 13 धावा. आणि अशा क्षणाला चौकार आलाय की ज्या वेळेला त्या तो आस्किंग रन रेट वाढला जात होता. आणि मग जसं तुम्ही उल्लेख करतात शिवमकडे ती प्रतिभा आहे, पण जसं म्हणतात ना सारे साथी काम के सबका अपना मोल और जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. संकटची घडी आहे, संकट में समय में जो साथ देगा वो अनमोल आहे. शिवम आपल्याकडे ती प्रतिभा आहे, आपल्याकडे ती गुणवत्ता आहे, आपल्याकडे क्षमता पोटेन्शियल आहे. त्या गुणवत्तेनुसार खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर मॉडर्न आर्ट या क्षणाला ड्रायव्हिंग सीटवरती आहेत, या क्षणाला या सामन्याच्या त्या पूर्णपणे फ्लोवरती आहेत. तो फ्लो काही सोडणार नाहीयेत. नाही, अतिशय चांगली क्वेश्चन आहे. 18-34 परंतु सर्कल क्रिकेट आहे आणि सर्कल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे गॅप्स असतात, ज्या प्रकारे चान्सेस असतात चौकार मारण्याचे, त्याला पाहता हे धावफलक तितकंसं मोठं नाही आहे. यावेळेस रिव्हर्सचा अटॅम्प क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, फक्त एक धाव, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. शिवमची जे स्ट्रॉंग झोन आहेत किंवा जे शिवमची जी स्ट्रेंथ आहे त्याला पूर्णपणे ब्लॉक केलंय आणि हे तुमच्या प्लॅनिंगमध्ये होतं. त्या प्लॅनिंगला प्रॉपर अवतरत असताना म्हणजे पहा ना, तुम्ही जे प्लॅनिंग करता त्याचं एक्झिक्युशन जर प्रॉपर झालं ना तर तुमच्यासाठी सर्व काही कुशल मंगल असतं. त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका या तुम्हाला विजयापासून दूर नेत असतात. यावेळेला जे प्लॅनिंग केलंय त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर होतंय म्हणूनच धावा बनत नाहीयेत. नक्कीच तुमच्या त्याच मताशी सहमत असे असं म्हणावं लागेल की मॉडर्न आर्ट प्लॅन ए त्यांचा बरोबर चाललाय. दुसऱ्या बाजूला निर्मल प्लॅन ए थोडासा डिस्ट्रॉय झालाय. तर प्लॅन बी आणि शिवमच्या बाबतीमध्ये नक्कीच अजून मी चर्चा करेल, कारण जसं तुम्ही उल्लेख केला होता त्याच्यामध्ये क्षमता आहे, तर त्याविषयी सुद्धा चर्चा करायला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. स्ट्राईक राखायचा होता शिवमला. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 15 चेंडूचा खेळ झालाय. 15 चेंडूचा खेळ झालाय. 15 मध्ये झाल्यात 15 आणि 15 मध्ये आता बनवायच्या त्या 32. इक्वेशन आहे, हे समीकरण आहे धावांचं आणि या चेंडूचं. नक्कीच. आणि या 15-32 इक्वेशनला पार करणं तितकंसं अवघड नाही आहे. येणारे 3 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. या 3 चेंडूवरती एक ते 2 मोठे प्रहार जर आले तरी सुद्धा मॅचमध्ये हे आव्हान जे आहे ते निर्मलचं जिवंत राहू शकतं. यावेळेला फटका एक्झिक्यूट करायचा होता डाव्या स्टेजच्या बाहेर. वाईडचा इशारा, एक्स्ट्राच्या रोपण एक धाव येते. पहा, एका बाजूने अवांतरित धावांची साथ सुद्धा मिळते. म्हणजे जर का तुम्ही 1 ते 2 मोठे प्रहार लगावले तर दबाव गोलंदाजावरती येईल. त्यावेळेला चुका या अनिवार्य आहेत, परंतु त्या चुकांना करण्यासाठी प्रवृत्त करणं गरजेचं आहे. यावेळेला खेळून काढलाय, फेकी केली आहे, धावचीची संधी, गडी बाद. येस, बड़ी मछली जाल में बसती हुई, विकेट का पतन होता हुआ शिवम राय बैक टू द डिपार्ट, गॉन. आणि ज्या पद्धतीने शिवमने हा फटका खेळला होता, जोरकस फटका, बॅकफूट पंच होता. धाव घेताना तुम्ही एक पाऊल अगोदर मागे आहात, बॅकफूट वरती आहात, याचा अर्थ तुम्ही क्रीज वरती आहात आणि क्रीज मधून पुन्हा एकदा पोहोचण्यामध्ये इथे कमी पडलाय. तर शिवमच्या रूपाने लागलाय मोठा धक्का, बिग ब्लो. म्हणजे पेप्सीच्या ऍड प्रमाणे म्हणतात की जोर का झटका धीरे से लगे, लेकिन हे जोर का झटका जोर से लगा है, फार जोराने लागलाय, खास करून अधिराज्य निर्मलच्या या टीमसाठी. आणि दुसऱ्या बाजूला मॉडर्न आर्ट आपली 8 कला पेश करतोय. नवीन फलंदाज सेकंडला येतोय पंकज, स्वीकारण्याचा प्रयत्न. आणि बरं जी मी पुन्हा एकदा शिवमच्या बाबतीमध्ये जी चर्चा करणार होतो पुन्हा तुमच्या दिशेने येतोय. तुम्ही जसं एखादा गोलंदाज सांगतात ना, एका चेंडूने तुम्ही बाद करणार नाहीये, तसा एका फटक्याने धावा येणार नाहीये. शिवम तेच करत होता, वारंवार रिव्हर्स स्वीप किंवा वारंवार एकाच ठिकाणी फटके खेळत होता. त्या कारणास्तव थोडासा कमी पडलाय शिवम. हा, नक्कीच. सुरुवातीपासूनच ज्या प्रकारचा अटॅक करत होते त्यांना प्रत्येक चेंडूत चौकार हवा होता. ही रणनीती कुठे ना कुठेतरी चुकीची होती, परंतु जर का तिथे एखादा यश आलं असतं तर तो गेम चेंजिंग मोमेंट ठरला असता. कारण एखादा चौकार, एखादा मोठा फटका हा मॅच मध्ये खूप मोठा बदलाव आणत असतो. ही गोष्ट अधिराज निर्मलसाठी जर का ठरली असतं तर मॅचचं चित्र वेगळं असतं. 16 धावा धावपल करतेयत, 18 धावा धावपल करतेयत, माफ करा 17 धावा आहेत, 17 धावा धावपल करतात. फायनल स्कोअर 17. 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एकंदरीत 30. 12-30 म्हणजे 15ची सरासरी प्रत्येक षटकामाग.
15 याचा जर तर 4 चौकार, 12 मध्ये 8 चौकार. अंडरआर्म क्रिकेटचं कॅल्क्युलेशन चौकारांच्या बाबतीत जर करायचं झालं तर असंच आहे, 12 मध्ये तुम्हाला 8 मारायचे आहेत. परंतु यावेळेला काय सुजित चव्हाण आपल्या अनोख्या बॅटिंगला या ठिकाणी प्रदर्शित करतील की हेमंत गाडीगावकर आपल्या संघाला अजून मजबूत स्थितीमध्ये आणून सोडतील. स्वीपचा फटका करण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू उजव्या स्टेज जास्त बाहेर, वाईडचा इशारा पंच गंभीर पाटील यांच्या माध्यमातून घेतोय. आणि सुजित आहे, आणि सुजित ही जीत सुनिश्चित करतील का? रिव्हर्स अटेम्प्ट, एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण केले आहेत. हेमंत च्या हातामध्ये चेंडू देत असताना तोच विचार केला कर्णधाराने की इथून या षटकामध्ये 7 ते 8 धावा खर्च करायच्या आणि शेवटच्या षटकासाठी दबाव निर्माण करायचा. तर दुसऱ्या बाजूला अधिराज्य निर्मळ, इथून तुम्हाला 18 ते 20 धावा कमीत कमी 18 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे, जेणेकरून शेवटच्या षटकामधली जी चुरस, जी झुंज कायम राहील. नक्कीच, आणि तो प्रयत्न सुद्धा केला जातोय. एक्झिक्युशन प्रॉपर होतं, परंतु क्षेत्ररक्षण जितक्या चपळाईनं केलं गेलंय मानावं लागेल. हेमंतचा हा चेंडू बाकपटून जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू आतमध्ये आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. हेमंत गाडीगावकर फ्रेम मध्ये आलेला खेळाडू आहे आणि त्याने आज ज्या प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. यावेळेला पुन्हा एकदा बीट होतोय पंकज पाटील. प्रेक्षक हो, विनंती आहे पडद्यावरून हात काढायचे प्लीज. जे लेग साईडला बॅनरच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत पडद्यावरून हात काढा. हेमंत गाडीगावकर पुन्हा एकदा पंकजसाठी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल धावून पूर्ण केली जाते. दबाव इतक्या प्रकारे प्रबळ झालाय फलंदाजावरती की फटका जरी योग्य असला, फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर असलं, चेंडू मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला तरी सुद्धा सीमारेषे पार जात नाहीये. नाही, ह्याला कारण दुसरं आहे की राणा, जसं तुम्ही एक उल्लेख केला की धावा येत नाहीये, आस्किंग रेट वाढला जातोय, हेही कारण आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की पहिल्या सामन्यानंतर या अधिराज्य निर्मलची सलामीची जोडी जी पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ केला होता ती दुसऱ्या सामन्यामध्ये ते तसा खेळ करू शकली नाहीये, हेही त्याला कारण असावं. आणि सध्याच्या घडीला मॉडर्न आर्ट थोडासा अप्पर हँड आहे. स्वीप करतोय चेंडूला, धाव काढण्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण केली जाते. इथून धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 21-21, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. 26 धावांची गरज आहे. मी पुन्हा एकदा बरंच आपल्या दिशेने येतोय, कारण पहिल्या 4 षटकामध्ये बघा एकही म्हणजे एक जो चौकार आलाय तो थोडासा बाजूला जर ठेवला तर चौकाराची जी गरज होती प्रत्येक षटकामध्ये तो आला नाहीये. म्हणून इथून आव्हान आता मोठं ठाकले हवं. 6-26. दीपक ठाकूर नवीन गोलंदाज येत आहेत. आणि तुकाराम सर, एक खास करून उल्लेख करावा लागेल या टीमचा, संपूर्ण जे प्लेयर आहेत सगळे खेळाडू अंडर 21 आहेत. म्हणजे लिलावा प्रक्रियेदरम्यान ज्या खेळाडूंना बोली लागवण्यात आली होती ती योग्य कशी आहे ते दाखवले. म्हणजे म्हणतात ना, तुम्ही निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय चुकीचा की बरोबर ते नाही, तो जो निर्णय घेतलाय तो कसा बरोबर ठरवता येईल हे पाहणं गरजेचं असतं आणि ते करून दाखवणं सर्वात मोठं साहसाचं काम असतं. आणि ते करून दाखवलं मॉडर्न आर्टने, हे म्हणणं वावगं ठरणार नाही. नक्कीच, खऱ्या अर्थानं मॉडर्न आर्टने अजून एक इशारा दिलाय. जसं तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला बरंजी की ही टीम अंडर एज आहे, पण समोरच्या टीमला त्यांनी सांगितले की आम्हाला अंडर एस्टिमेट करू नका, तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका. कारण ज्या पद्धतीने खेळ दाखवलाय इतर संघांना त्यांनी एक इशारा सुद्धा दिलाय, धोक्याचा एक इशारा सुद्धा केलाय की आम्ही पहिला सामन्यातला पराभव, मोठा पराभव सारून या टप्प्यावरती आलोय, तर त्यासाठी आलोय की VPL सीझन 5 साठी आमची दावेदारी पेश करण्यासाठी मॉडर्न आर्टचा हा संघ आलाय. चौकार तर आलाय, तर पण जसं म्हणता ना, मेहरबाने में आपने काफी देर कर दी, तसा फार उशिरानं हा चौकार आलाय. शेवटच्या एका चेंडूचं आपण बघतोय तर फक्त औपचारिकता बाकी असताना शेवटचा चेंडू आणि यावेळेला शेवटचा चेंडू खेळून काढला आणि अशा प्रकारे ही मॅच फिनिश संपते. आणि एक मोठा विजय प्रस्थापित करत असताना टीम मॉडर्न आर्ट या स्पर्धेमध्ये दाखल होते. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा आजच्या दिवसामधील चौथा संघ आहे मॉडर्न आर्ट.